आजचा आपला विषय आहे व्यवसाय प्रशासन स्पेशल पेपर 2 मानवी संसाधन विकास आणि विपणन। विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण विपणन संशोधन म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या, विपणन संशोधनाची व्याप्ती, महत्त्व तसेच विपणन संशोधनाच्या विविध पद्धतींचा सखोलपणे अभ्यास केलेला आहे। आज आपण किरकोळ व्यापार म्हणजे काय या संज्ञेचा अर्थ, व्याख्या, किरकोळ व्यापाराचे महत्त्व, त्याचप्रमाणे किरकोळ व्यापारातील नवीन प्रवाह, त्याचबरोबर किरकोळ सद्यकालीन प्रवाह यांचा सखोलपणे अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, किरकोळ व्यापार म्हणजे काय हे आधी आपण समजावून घेणार आहोत। किरकोळ व्यापारालाच रिटेल असेही म्हटले जात असते। रिटेल हा शब्द फ्रेंच भाषेतून आलेला असून याचा अर्थ एखादा मोठा तुकडा छोट्या तुकड्यांमध्ये विभागला जाणे किंवा कापला जाणे असा होतो। रिटेलिंग ही एक अशी व्यावसायिक क्रिया आहे की ज्यामुळे वस्तू आणि सेवांचे मूल्य वाढून ग्राहकांपर्यंत वस्तू आणि सेवा विकल्या जात असतात। ही विक्री वैयक्तिक आणि कौटुंबिक उपयोगासाठी केली जात असते। किरकोळ व्यापार ही एक वितरण प्रणाली अथवा साखळी आहे। त्यामध्ये एखादी संघटना, पुरवठादार, व्यवसाय किंवा उद्योग संस्था अथवा वस्तू निर्माणाकडून त्यांच्या उत्पादनांची खरेदी करते आणि त्यानंतर ती उत्पादने प्रत्यक्ष ग्राहकांना विकली जात असतात। किरकोळ व्यापाराच्या व्याख्या आता आपण बघणार आहोत। पहिली व्याख्या आहे E.J. मॅकार्थी यांची। यांच्या मते विशिष्ट ग्राहकांना आवश्यक असणाऱ्या विविध वस्तू विकत घेऊन त्या उपलब्ध करून देताना त्या वस्तूंच्या उपभोगापासून मिळणाऱ्या समाधानाची खात्री पटवून देण्याचे कार्य म्हणजे किरकोळ व्यापार होय। दुसरी व्याख्या आहे फिलिप कोटलर यांची। फिलिप कोटलर यांच्या मते किरकोळ व्यापारामध्ये मालाची विक्री किंवा सेवा व्यक्तिशः अंतिम ग्राहकाला बिगर व्यवसाय व्यापार अशा सर्व क्रियांचा त्यात समावेश होतो। विक्रेता किंवा कोणत्याही व्यावसायिक उपक्रमातील किरकोळ व्यापार दुकान यांना किरकोळ व्यापारातून प्रामुख्याने विक्री भाग हा मिळत असतो। पुढील व्याख्या आहे विल्यम स्टॅन्टन यांची। रिटेलिंगमध्ये ग्राहकांशी प्रत्यक्षपणे संबंधित असणाऱ्या विक्री आणि सर्व कृतींचा समावेश होतो। कोणत्याही बिगर व्यावसायिक कृतींचा यात समावेश होत नाही। यावरून आपण असे सांगू शकतो की अंतिम उपभोक्त्यांना सोयीच्या ठिकाणी व सोयीच्या वेळी लहान प्रमाणात विक्री करणारे देशांतर्गत व्यापारी व्यवहार म्हणजेच किरकोळ व्यापार होय। किरकोळ व्यापाराचे महत्त्व आता आपण अभ्यासणार आहोत। देशी व्यापारामध्ये किरकोळ व्यापार अनेक महत्त्वाची कार्य पार पाडत असतो। यावरूनच आपल्याला त्याचे महत्त्व लक्षात येते। किरकोळ व्यापारी वस्तू आणि सेवांचे मूल्य म्हणजेच उपयोगिता वाढवितात। किरकोळ व्यापारामुळे बऱ्याच वेळा सेवा व वस्तू ग्राहकांना उपलब्ध होत असतात। थेट ग्राहकांपर्यंत उत्पादन विकण्याची क्रिया किरकोळ व्यापाऱ्यांमुळे शक्य होत असते। या किरकोळ व्यापाराचे महत्त्व आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करू। त्यात पहिले महत्त्व आपल्याला सांगता येईल की विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवा या विक्रीस ठेवता येत असतात। एकाच वस्तूचे वेगवेगळे ब्रँड्स, आकार, प्रकार, रंग, डिझाईन्स किरकोळ व्यापाऱ्यांकडे उपलब्ध असतात। उदाहरणार्थ साबण असेल, टूथपेस्ट असेल, बिस्किटे असतील इत्यादी किरकोळ व्यापाऱ्यांकडे विविध प्रकारात, आकारात, वेगवेगळ्या ब्रँडमध्ये उपलब्ध असतात। त्यामुळे ग्राहकांना निवडीसाठी पर्याय उपलब्ध होत असतात। काही वेळेस एकाच सुपरमार्केटमध्ये खाद्यपदार्थ, आरोग्य, सौंदर्य प्रसाधने इत्यादींशी संबंधित वेगवेगळे विभाग केलेले असतात। काही किरकोळ विक्रेते तयार कपडे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या वस्तूंची विक्री करत असतात। जसे तयार कपड्यांबरोबरच दागिने, पर्सेस, बेल्ट्स, चप्पल इत्यादी वस्तूंची सुद्धा ते ग्राहकांसाठी सोय करत असतात। ग्राहकांना विविध तऱ्हेच्या दर्जाच्या वस्तू आणि सेवा एकाच ठिकाणी किरकोळ व्यापारामुळे शक्य होत असतात किंवा उपलब्ध होत असतात। पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे की लहान प्रमाणात वस्तू उपलब्ध। उत्पादक वस्तूंचे उत्पादन करताना मोठ्या प्रमाणावर, मोठ्या आकारात करत असतो।
किरकोळ व्यापाऱ्यांमुळे त्या वस्तू ग्राहकाला लगेच वापरण्यायोग्य आकारात मिळत असतात. ही क्रिया उत्पादक व ग्राहक या दोघांच्याही सोयीची ठरत असते. पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे उत्पादित मालाचा साठा. किरकोळ व्यापारामध्ये विविध वस्तूंचा साठा करून ठेवावा लागत असतो. त्यामुळे ग्राहकास वस्तू जेव्हा हवी तेव्हा ती उपलब्ध होत असते. ग्राहकास वस्तूंचा साठा करत बसण्याची गरज पडत नाही. जेवढी हवे तेवढी वस्तू तो ग्राहक किरकोळ व्यापाऱ्याकडून खरेदी करत असतो. पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे की वस्तू आणि सेवांचे वाढीव मूल्य. विविध प्रकारच्या वस्तू ग्राहकाला हव्या त्या प्रमाणात हव्या तेवढ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यामुळे किरकोळ व्यापारी त्या वस्तू व सेवांचे मूल्य वाढवत असतो. मूल्य म्हणजे बाजारातील किंमत नव्हे, तर त्या वस्तू आणि सेवांना महत्त्व प्राप्त होते, त्याचे प्रमाणीकरण केले जाते. चांगल्या वस्तूला चांगला भाव मिळत असतो. ही गोष्ट उत्पादक आणि ग्राहक या दोघांसाठीही महत्त्वाची असते. पुढील मुद्दा आहे सेवा पुरवठा. जीवनाच्या सर्व गरजा किरकोळ व्यापारामुळे पूर्ण होत असतात. जसे की हॉटेलिंग असेल, दळणवळण असेल, करमणूक असेल, केटरिंग असेल, बँकिंग असेल, विमा क्षेत्र असेल, अशा अनेक सेवा ग्राहकास किरकोळ व्यापारामुळे उपलब्ध होत असतात. किरकोळ व्यापारी वस्तू आणि सेवा रोखीवरच उधारीनेही विकत असतात. त्यामुळे ग्राहक वस्तू व सेवा आधी वापरून नंतरही पैसे देऊ शकतात. पुढील मुद्दा आहे नोकऱ्यांची निर्मिती. किरकोळ व्यापार हे असे क्षेत्र आहे की जिथे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होत असतात. रोजगार निर्मितीही त्यांना करता येत असते. थोड्या भांडवलावर किरकोळ व्यापार चालू करता येतो. सरकारी बंधने, कायद्याची बंधनेही किरकोळ व्यापाऱ्यांसाठी फारशी नसतात. पुढील मुद्दा आहे उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील महत्त्वाचा दुवा. काही व्यवसायांमध्ये घाऊक व्यापारी व ग्राहक यांच्यामधील तर काही व्यवसायांमध्ये उत्पादक व ग्राहक यांच्यामधील दुवा म्हणून किरकोळ विक्रेता महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. वस्तू आणि सेवा यांच्याबद्दलची माहिती, सूचना, अभिप्राय, नवीन संकल्पना यांची तो देवाणघेवाण करत असतो. नवीन उत्पादनाच्या विकासासाठी व उत्पादन बाजारात आणण्यासाठी किरकोळ व्यापारी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आता आपण किरकोळ व्यापारातील नवीन प्रवाह अभ्यासणार आहोत. त्यात पहिले आपण सांगू शकतो प्रत्यक्ष विपणन. थेट विक्री म्हणजे मध्यस्थाशिवाय उत्पादकाकडून ग्राहकाला मालाची थेट केलेली विक्री, याला आपण प्रत्यक्ष विपणन असे देखील म्हणत असतो. आधुनिक काळात व्यक्तिगत विपणन व व्यक्तिगत सेवा यांना खूप महत्त्व प्राप्त झालेले आपल्याला दिसून येते. तसेच इंटरनेटमुळे ग्राहकांशी थेट संवाद साधणे त्या मानाने खूप सोयीचे आणि सुलभ झालेले आहे. म्हणून थेट विक्रीची कल्पना आता पुन्हा नव्याने येऊ लागलेली आहे. काही वेगवेगळ्या प्रकारे थेट विक्री केली जाऊ शकते. त्यात पहिला प्रकार आहे की फॅक्टरी आउटलेट. बहुसंख्य कारखानदार ठोक विक्रेते किंवा वितरक यांच्या माध्यमातून आपल्या वस्तूंचे वितरण करत असतात. परंतु अनेक कारखानदार स्वतःच्या आवारात किंवा इतर फॅक्टरी आउटलेट ठेवत असतात. त्या ठिकाणी विक्री व्यवस्थापक व विक्रेते ठेवून ते मालाची थोड्या सवलतीच्या दरात विक्री करत असतात. कंपनीची जाहिरात करणे, प्रतिमा उंचावणे हा यामागील महत्त्वाचा हेतू आपल्याला सांगता येईल. पुढील प्रकार आहे ई मार्केटिंग. अनेक उत्पादक ग्राहकांची विनंती असल्यास मालात थोडाफार फेरफार करून ग्राहकांच्या पसंतीनुसार त्यांना थेट माल पाठवत असतात. त्यासाठी ते ग्राहकांकडून अतिरिक्त किंमतही घेत असतात. पुढील प्रकार आहे टेलिमार्केटिंग. टीव्हीवरील किंवा फोनवरील जाहिरातीतूनही थेट ग्राहक सेवा दिली जात असते. टीव्हीवरील जाहिरातीतून ग्राहक त्या उत्पादकाशी ठराविक दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून मालाची मागणी करत असतो व उत्पादकाला ती वस्तू ग्राहकाला पुरवावी लागत असते. अशा प्रकारची सेवा दूरध्वनीच्या माध्यमातून मिळू शकते. पुढील प्रकार आहे व्यक्तिगत विक्री. थेट विक्रेते नेमून ग्राहकांना थेट विक्री करणे हे मोठ्या उत्पादकांना परवडत नाही. परंतु लहान उत्पादक मात्र कंपनीच्या विक्रेत्यांद्वारे घरोघरी
पोहोचून मालाची विक्री ही थेट विक्री किंवा त्याला आपण व्यक्तिगत विक्री असं म्हणतो त्यामार्फत करू शकतात. पुढील प्रकार आहे टपाल सेवा. बऱ्याच वेळा ग्राहक टपालामार्फत वस्तू उत्पादन मागवत असतात. कंपन्या VPP किंवा अगोदर वस्तूची रक्कम घेऊन ग्राहकांना वस्तू पुरवत असतात. हा पण एक थेट विक्रीचाच किंवा वैयक्तिक विक्रीचाच एक प्रकार आपल्याला सांगता येईल. पुढील पद्धत आहे मॉल. मॉल ही आधुनिक पद्धत आहे आणि त्यासाठी व्यापारी संकुले ही अस्तित्वात आलेली आहे. मॉलमध्ये दैनंदिन ग्राहकोपयोगी वस्तूंची आकर्षक सजावटीची दुकाने व्यवस्थित बांधलेली दिसतात. ग्राहकांना हालचालीसाठी वस्तू निवडण्यासाठी भरपूर जागा तिथे असते. संकुलात 1-2 बहुउद्देशीय सुपरमार्केटही असतात. अनेक मॉलमध्ये आई वडील खरेदीत गर्क असताना मुलांसाठी खेळण्याची जागा व साधने सुद्धा उपलब्ध केलेली असतात. मॉल्सची काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये पहिले वैशिष्ट्य सांगता येईल की दैनंदिन उपयुक्त गोष्टींची वैविध्यपूर्ण दुकाने तिथे असतात. सौंदर्य प्रसाधने व स्त्रियांना लागणाऱ्या वस्तू व सेवा यासाठी आधुनिक केंद्राची तिथे रेलचेल असते. मॉल्समध्ये आकर्षक सजावट असते. हालचालीसाठी ग्राहकांना जागा असते. करमणुकीची साधने असतात. लहान मुलांसाठी व्हिडिओ गेम्स असतात. प्रेक्षागृहे असतात. चित्रपटगृहे असतात. मॉल्समध्ये भरपूर उजेड असतो. उत्साहवर्धक वातावरण असते. मॉल्स हे बहुउद्देशीय सुपरमार्केट्स म्हणूनही ओळखले जातात. मॉल्समध्ये ब्रँडेड किंवा मुद्रांकित वस्तू असतात. संपूर्ण वर्षभर कोणत्या ना कोणत्या वस्तूसाठी विक्रय वृद्धीच्या योजना, सवलती, कूपन्स हे मॉल्समध्ये उपलब्ध असतात. पुढील प्रकार आहे फ्रँचायझी. फ्रँचायझी या शब्दाची उत्पत्ती ही फ्रेंच शब्द फ्रान्सायर या शब्दापासून झालेली दिसून येते. या शब्दाचा अर्थ मुक्त करणे असा होतो. सध्याच्या व्यावसायिक भाषेत फ्रँचायझी म्हणजे विक्रेता आणि खरेदीकर्ता यांच्यातील करार होय. फ्रँचायझीचा अर्थ आपण बघू. फ्रँचायझर व फ्रँचायझी यांच्यातील परस्पर संबंधाचे नेहमीचे उदाहरण म्हणजे उत्पादक आणि ठोक विक्रेते यांच्यातील संबंध. उदाहरणार्थ कार्सचे शोरूम असतील, बाटा असेल, लिबर्टीचे शूजचे शोरूम असतील, हल्दीराम असेल यांच्या फ्रँचायझीज आहेत. भारतामध्ये उत्पादक फ्रँचायझी संबंध हे फ्रँचायझीचे सर्वात जुने उदाहरण आहे. यासाठी एक उत्पादक दुसऱ्या उत्पादकासाठी वस्तूंचे उत्पादन करतो. मोठ्या प्रमाणावरील वस्तू उत्पादन लघु उद्योग क्षेत्रासाठी राखीव ठेवलेले असतात. फ्रँचायझर अशा लघु उद्योगांना काही वस्तू उत्पादित करण्यासाठी सांगत असतात. असे फ्रँचाइज लघु उद्योग फ्रँचायझरच्या डिझाईन, दर्जा, नियंत्रण इत्यादींच्या अपेक्षेप्रमाणे उत्पादन करून घेत असतात. विपणनातील सद्यकालीन प्रवाह आता आपण बघणार आहोत. त्यात प्रथम आपण बघणार आहोत ई मार्केटिंग. ई मार्केटिंग यालाच ऑनलाईन मार्केटिंग, इंटरनेट मार्केटिंग, इंटरनेट ॲडव्हर्टायझिंग असेही म्हटले जाते. हे इंटरनेटवरील वस्तूंचे किंवा सेवांचे विपणन असते. इंटरनेटमुळे विपणन क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फायदे झालेले आहेत. यापैकी सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे संपूर्ण जगातील प्रेक्षकांना कमी खर्चात पुरवण्यात येणारी माहिती आणि माध्यमे यांचे वितरण होय. ई मार्केटिंगमध्ये इंटरनेटच्या निर्मितीक्षम आणि तांत्रिक अंगांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो. इंटरनेटमुळे काही सेवा या पुरविल्या जात असतात, ज्यामध्ये संलग्न विपणन, वर्तवणुकीय विपणन, निमित्त विपणन, ग्राहक संबंध व्यवस्थापन, ईमेल विपणन, इंटरनेट न्यूज रिलीजेस, ऑनलाईन रेप्युटेशन मार्केटिंग, सामाजिक माध्यम विपणन, संवादात्मक जाहिरात, प्रदर्शन विपणन, सर्च इंजिन मार्केट, सॉफ्टवेअर आधारित विपणन, डिजिटल मार्केट या विविध सेवा ई मार्केटिंगद्वारे पुरविल्या जात असतात. ई मार्केटिंगचा उद्देश केवळ एखादी वेबसाईट तयार करणे किंवा एखाद्या दुसऱ्या वेबसाईटवर आपल्या जाहिरातीचे बॅनर लावणे हा नसतो, तर
प्रभावी ई मार्केटिंगमध्ये सर्वसमावेशक अशी कंपनीची व्यावसायिक प्रतिमा उंचवणारी आणि विक्रीचे ध्येय आत्मसात करणारी अशी एक व्यूहरचना आवश्यक असते. ई मार्केटिंगचे महत्त्वाचे असे कार्यक्षेत्र असते. ई मार्केटिंगचे काही फायदे आपल्याला सांगता येतील. ई मार्केटिंग हा एक कमी खर्चिक असा मार्ग आहे. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने इतर मार्गांची ई मार्केटिंगशी तुलना केल्यास ई मार्केटिंग हा कमी खर्चिक असा मार्ग आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे संभाव्य ग्राहक इंटरनेटवर एकटाच ही जाहिरात उघडून पाहत असल्याने विपणन संदेश त्याच्यापर्यंत व्यक्तिगत पोहोचत असतो. पुढील फायदा आपण सांगू शकतो. विशिष्ट रस असणाऱ्यांना त्यात आवाहन केले जात असते. ई मार्केटिंग हे ग्राहकांसाठी सुद्धा सोयीचे असते. तसेच ई विपणन करायला संख्याशास्त्री मोजमाप करणे सोपे आणि कमी खर्चाचे होत असते. ई विपणन मोहिमेतील जवळजवळ सर्वच अंगांचा अभ्यास करणे, मोजमाप करणे आणि चाचणी घेणे शक्य असते. जाहिरात करणाऱ्याला इंटरनेटवर निरनिराळ्या आधारावर पेमेंट करणे सुद्धा शक्य होत असते. ई मार्केटिंगचे जसे फायदे आहेत तसे त्याच्या मर्यादा सुद्धा आपल्याला सांगता येतील. त्यात तंत्रज्ञानाची मर्यादा म्हणजे काय, तर ई मार्केटिंगमध्ये ग्राहकांना जुन्या माध्यमांपेक्षा नवीन अशा तंत्रज्ञानाचा वापर करावा लागत असतो आणि सर्व ग्राहकांना ते शक्य होईलच असे नाही. इंटरनेटचा वेग कसा आहे त्यावरही ई मार्केटिंगचा प्रभावीपणा हा अवलंबून असतो. जर इंटरनेटचा वेग कमी असेल तर ई मार्केटिंगमध्ये अडथळा निर्माण होत असतो. त्याचप्रमाणे ग्राहकाच्या दृष्टीने ई मार्केटिंगचा दोष म्हणजे अशा प्रकारे इंटरनेटवर वस्तू खरेदी करताना त्या वस्तूचा स्पर्श, वास, चव किंवा पाहणी यापासून ग्राहक वंचित असतो. आणि पुढील मर्यादा आपण सांगू शकतो की ई मार्केटिंग हे माध्यम वापरण्यामध्ये मोठ्या कंपन्यांना तोंड द्याव्या लागणाऱ्या अडथळ्यांची एक यादी एक विपणन अधिकाऱ्याच्या सर्वेक्षणामध्ये तयार करण्यात आलेली होती. त्यामध्ये त्याने सांगितलं होतं की परिणामाचे मोजमाप करण्याची अपुरी क्षमता ई मार्केटिंगमध्ये आहे. अंतर्गत क्षमतेचा अभाव असतो. वरिष्ठ व्यवस्थापनाची खात्री पटवण्यासाठी अनेक अडचणी ई मार्केटिंगमध्ये येत असतात. विपणनातील सद्यकालीन प्रवाहामध्ये पुढील प्रकार आपण सांगू शकतो. टेलिमार्केटिंग. टेलिमार्केटिंग ही थेट विपणनाची एक पद्धत आहे. यामध्ये विक्री प्रतिनिधी संभाव्य ग्राहकाला फोन करून वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी प्रवृत्त करत असतात. असा प्रतिनिधी ग्राहकाला एकदा फोन करून वस्तूबद्दल, सेवेबद्दल माहिती देत असतो. टेलिमार्केटिंगचे दोन प्रकार असतात. ते व्यवसाय ते व्यवसाय, व्यवसाय ते ग्राहक. टेलिमार्केटिंगचे पुढील 4 उपप्रकार आपल्याला सांगता येतील. त्यात सेल्स, लीड जनरेशन, त्याचा अर्थ म्हणजे माहिती गोळा करणे. दुसरा आहे सेल्स, याचा अर्थ वस्तू व सेवांच्या विक्रीसाठी पाठपुरावा करणे. तिसरा आहे आउटबाउंड, याला असं म्हणतात की संभाव्य आणि अगोदरच्या ग्राहकाशी थेट संपर्क साधणे म्हणजे आउटबाउंड. पुढे आहे इनबाउंड, याचा अर्थ ग्राहकांची मागणी अर्ज मिळवणे, माहितीसाठी ग्राहकांना विनंती करणे. पुढे आपण सांगू शकतो इंटरनेट मार्केटिंग. इंटरनेट मार्केटिंग हे ऑनलाईन मार्केटिंग, इंटरनेट मार्केटिंग, इंटरनेट जाहिरात म्हणूनही ओळखले जात असते. इंटरनेटच्या माध्यमातून उत्पादन आणि सेवांचे केले जाणारे विपणन म्हणजेच इंटरनेट मार्केटिंग किंवा त्याला आपण ई मार्केटिंग असे सुद्धा म्हणतो. इंटरनेट मार्केटिंगची व्याख्या आपल्याला सांगता येईल. कॅफे डॅफ यांच्या मते इंटरनेट मार्केटिंग किंवा ऑनलाईन मार्केटिंग याचाच वापर वेबच्या वापराद्वारे जाहिरात आणि विपणनाचे प्रयत्न करणे यासाठी वापरला जातो. ईमेलचा वापर ई कॉमर्स माध्यमातून विक्री वृद्धी करण्याचा प्रयत्न केला जात असतो. इंटरनेट मार्केटिंगची उपयुक्तता आपल्याला सांगता येईल की इंटरनेटच्या निर्मितीआधी उत्पादनाच्या विपणनाचा मार्ग खूप सोपा होता.
तो म्हणजे दूरदर्शन संच, मुद्रित माध्यमे, आकाशवाणी इत्यादी. विपणन ही एकमार्गी संप्रेषण प्रक्रिया होती, त्यामुळे ग्राहकांना परत कोणतीही प्रक्रिया यावर देता येत नव्हती. कोणत्याही प्रकारे केल्या जाणाऱ्या विपणनाच्या 3 मुख्य श्रेणी आहेत आणि त्या म्हणजे विनिमय, संप्रेषण आणि वितरण वाहिन्या. जेव्हा या तिन्ही स्वरूपाची कार्ये ऑनलाईन माध्यमातून पार पाडली जातात, तेव्हा पारंपरिक विपणन कार्य ही मोठ्या प्रमाणात एकमेकात मिसळली जात असतात. इंटरनेट मार्केटिंगचे काही फायदे आपण सांगू शकतो की त्यामध्ये विक्रेत्याच्या दृष्टीने सुद्धा लाभ होत असतो. सर्व बाजारपेठांची सहज उपलब्धता त्याला होत असते. दुसरं आहे की कोणत्याही विभागाच्या बाजारात त्याला स्थिर होता येत असते. वेबसाईट म्हणजे अर्थात इंटरनेटमुळे विक्रेते हे अस्तित्वात असणाऱ्या भौगोलिक सीमारेषांच्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन पोहोचलेले आहे. वेबसाईटच्या आधारे विपणन करणारा विपणनकर्ता जगातील कुठेही स्थित असणाऱ्या ग्राहकांना आकर्षून घेत असतो आणि जागतिक बाजारपेठेशी स्पर्धा करत असतो. इंटरनेट मार्केटिंग हे अडथळा विरहित मुक्त वृद्धीला वाव देत असते. ग्राहक मूल्यात वाढ करण्यासाठी ते इंटरनेट मार्केटिंग नेहमी वाव देत असते. त्याचप्रमाणे ग्राहकांबरोबर संबंध प्रस्थापित करण्यातही ई मार्केटिंग किंवा इंटरनेट मार्केटिंग मदत करत असते. त्याचप्रमाणे विक्री कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेत सुद्धा वाढ घडवून आणत असते. बाजार स्थितींशी तात्काळ समायोजन साधण्याचे कार्य सुद्धा इंटरनेट मार्केटिंग करत असते. ग्राहकांच्या दृष्टीने सुद्धा इंटरनेट मार्केटिंग हे सोयीचे आणि सोपे झालेले आहे. पुढील ई मार्केटिंगच्या काही मर्यादा पण आपण सांगू शकतो की इंटरनेट मार्केटिंगसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. इंटरनेटची सुविधा जर सहज उपलब्ध होत नसेल तर त्याचा वेग हा मंदावत असतो. खरेदीकर्त्याच्या दृष्टीने सुद्धा पारंपरिक विपणन हे सोयीचे असते, कारण त्याला वस्तू समोर डोळ्यांना पाहणे शक्य होते. ती वस्तू हाताळून पाहता येते, त्या वस्तूला हात लावून बघता येतो. आणि पुढील मर्यादा आपण सांगू शकतो की अनेक लोकांना इंटरनेटवर प्राप्त होणाऱ्या विविध सुविधांबद्दल फारशी माहिती नसते. आता पुढचा प्रकार आपण बघणार आहोत मोबाईल मार्केटिंग, ज्याला आपण एम मार्केटिंग असे देखील म्हणत असतो. कोणत्याही व्यवसायाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून विपणन कृतींकडे पाहिले जात असते. एकूणच बाजारपेठेत उपलब्ध होणाऱ्या एखाद्या विशिष्ट उत्पादनावर विपणनाच्या विविध कृतींचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडत असतो. मोबाईल फोनचा उदय झाल्यामुळे विपणनाच्या विविध पद्धतींमध्ये आणखी एका विपणनाच्या पद्धतीचा उदय झाला आणि ती पद्धत म्हणजेच मोबाईल मार्केटिंग. संपूर्ण जगात मोबाईल हे एकाच वेळेस अनेक व्यक्तींशी संपर्क साधण्याचे माध्यम म्हणून सुद्धा उपयुक्त ठरलेले आहे. मोबाईल मार्केटिंगचा अर्थ बघताना आपण असे सांगू शकतो की मोबाईलच्या माध्यमातून व्यावसायिक किंवा विपणक ज्या विविध विपणन कृतींचा वापर करतो त्याला मोबाईल मार्केटिंग असे सुद्धा म्हटले जाते. मोबाईल मार्केटिंग हे विपणनाचे एक तंत्र आहे की ज्या माध्यमातून क्षमताधिष्ठित आणि संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असतो. मोबाईल मार्केटिंगचे काही फायदे आपल्याला सांगता येतील. त्यात पहिला फायदा आहे की विपणनाकरिता मोठ्या प्रमाणावरील संधींची उपलब्धता ही मोबाईल मार्केटिंगमुळे होत असते. मोबाईल मार्केटिंगमुळे क्षेत्राच्या मर्यादेचा अभाव असतो. जगाच्या अगदी कानाकोपऱ्यात विविध क्षेत्र, प्रदेश यामध्ये मोबाईल उपभोक्ता उपलब्ध होत असल्यामुळे विपणन देखील मोबाईल मार्केटिंग हा व्यूहरचनांचा एक एकात्मिक भाग म्हणून आपल्याला एम मार्केटिंगकडे पाहता येईल. मोबाईल उपभोक्त्यांची संख्या सुद्धा ही इतर प्रकारांपेक्षा अति जास्त आहे. आंतरराष्ट्रीय टेलिकम्युनिकेशन युनियन नुसार संपूर्ण जगभरात 2 बिलियन उपभोक्ते आहेत. त्यापैकी 12 बिलियन हे लोक विकसनशील देशातील आहे. शहरी भागाबरोबरच
ग्रामीण भागात देखील मोबाईल उपभोक्त्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे आणि म्हणून ते एक महत्त्वाचे माध्यम आपल्याला तिथे सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण किरकोळ व्यापार म्हणजे काय या संज्ञेचा अर्थ, व्याख्या, किरकोळ व्यापाराचे महत्त्व विविध मुद्द्यांच्या आधारे अभ्यासलेले आहे. त्याचप्रमाणे किरकोळ व्यापारातील नवीन प्रवाह कोणकोणते आहेत त्याचाही सखोलपणे अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे विपणनातील सद्यकालीन प्रवाह कोणकोणते आहेत यांचाही आज आपण सखोलपणे अभ्यास केलेला आहे. आणि इथे आज आपले 8वे प्रकरण विपणनातील आधुनिक प्रवाह हे संपलेले आहे. धन्यवाद.